अच्छा, म्हणजे सगळे डॉक्टर्स असे असतात का? हो, आस्क मी बऱ्याच डॉक्टर्सना भेटले, बहुतेक सगळे असेच असतात. असं नसतं. हो का? ठीक आहे. असे ते गंभीरपणे फक्त आपल्याकडे पाहत राहतात. मग आपल्याला काय वाटतं की या जगातले सगळे आजार आपल्यालाच झालेत आणि मग काही टेस्ट करावं लागते. गोळ्या लिहून देतो, तेवढ्या घ्या. ठीक आहे. गरीब पेशंट. मला नक्की काय झालंय डॉक्टर? म्हणजे मी बरी होईल ना? आणि एवढं करूनही एवढं सगळं आपण बोलतोय तरी सुद्धा ते काहीच बोलत नाहीत हे तुमच्यासारखे डॉक्टर. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर निघतं काय? थ्रोट इन्फेक्शन, फ्लू वगैरे. हो, म्हणजे सगळे सोशल वर्कर्स फार भारी असतात का असं म्हणणं तुझं? का आत्ता परवा आम्ही सेमिनारला गेलो होतो, तिकडे ती एक मुलगी होती, ती मला काय म्हणाली माहितीये? काय? यू नो द वर्ल्ड इज नॉट गुड फॉर लिव्हिंग. म्हणलं का ग बाई, काय झालं? म्हणजे नो नो नो, इट इज व्हेरी मिझरेबल यु नो. म्हणजे मला असं वाटतं की लाईक आपण असं भिकारी होऊन जायचं आणि असं सामान्य माणसांसारखं जगायचं. म्हणलं बाई ठीक आहे. तर म्हणाली मी असं पुअर पीपलला हेल्प करते, तुम्ही किती इनसेन्सिटिव्ह पीपल आहात. म्हणलं यु नो. मी म्हणलं येस आय नो, पण म्हणलं बाई तुम्ही हा जो कुर्ता वगैरे घातलेला आहे, म्हणजे जो असा जुनाट झाल्यासारखा वाटतोय, पण त्याची किंमत काय असेल म्हणलं. किंवा तुम्ही जे कानात असं घातलंय डूल चांदीचं, त्याची काय किंमत असेल असं मी त्यांना विचारलं. तर तो सॉरी, पण म्हणजे मला असं कपड्यांविषयी काही प्रॉब्लेम नाही, पण मला वाटतं तुम्ही आता सोशल वर्क करता तर हे सगळं कशाला, म्हणजे दिखावा कशाला करायचा त्याचा की आम्ही करतोय बाबा. हा, म्हणजे असतात असे काही लोक. एक्झॅक्टली. पण मला स्वतःला सोशल वर्कर म्हणून घ्यायला नाही आवडत. कारण मी कोण आहे ना, म्हणजे मी काय काम करणार लोकांसाठी, मी काय भलं करणार आहे त्यांचं. हे काम मी माझ्यासाठी करते, मला बरं वाटावं म्हणून. काय आई? हे जेवायला बोलवायला आले होते. उशीर झालाय ना. चल विकृती, तू पण चल जेवायला. आंटी जी, मेरा नाम आकृती है. आणि थँक्यू, माझं झालंय जेवण, मी लवकरच जेवते. आणि मी खाल्लंय, त्यामुळे आम्ही गप्पा मारतो आणि मग येतो. तुम्ही बसा ना जेवण. ते थोडासा उशीर हुआ था तो मैं. आम्ही येतो, आमचं बोलून झालं की येतो, महत्वाचं बोलतोय ना त्यामुळे. आई दार लावून घे ना फक्त. खूप उशीर झालाय, मी यायला पाहिजे होता आतापर्यंत. तुला आवडतं का अमुकच वाजता ये असं सांगितलेलं? किंवा कुठे गेली होतीस ते विचारलेलं चालतं का तुला? अगं 11 वाजलेत माई. अगं मग काय झालं? ती रस्ता चुकलेली नाही माहितीये ना आपल्याला. काय हा, सौमित्रकडे गेलीये ना ती? मला तर कुठेतरी धुराचा वास येतो. माई हे बघ तू, मी जळत नाहीये आणि मी या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलेली आहे, ते फक्त तुला कळत नाहीये. हो का? आणि ना खरं तर माई तो मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की सौमित्रने तिला इतकं वाईट वागवलं तरी सुद्धा ती त्याच्या घरी का गेली, हा मुद्दा आहे. तू इतक्या जणांना हर्ट करतेस, त्यांनी ते सगळं मनातच ठेवावं का धरून? हे असं करतेस बघ तू, तुझ्याशी ना बोलणं अशक्य आहे.
थँक्स फॉर द राईड. हे असं मी म्हणायला पाहिजे तुला. तू जाताना काय चालवलीस गाडी? झियान, आय टोल्ड यू, माय हा. फ्रेंड. बायकर बायकर बॉयफ्रेंड. हो. हा? छान वाटलं पण तुझ्याबरोबर. अरे सेम इयर. आणि तू दिसतोस तसं नाहीये. म्हणजे म्हणजे छान आहे तुझं सेन्स ऑफ ह्युमर. थँक्स. पण काय ना, माझ्या आजूबाजूला एवढी अशी विनोदी लोक राहतात ना, त्यामुळे मला असं माझी कला सादर नाही करता येत. ओके, गुड नाईट. गुड नाईट. बाय. बाय. ते आली आहे ती. आले ना. हा. तू का बोललीस त्याच्याशी? कोणाशी? त्या सौमित्र ठोंबऱ्याशी. तू हसतेस? अगं तुला काही सेल्फ रिस्पेक्ट वगैरे नाहीये का? अगं त्याने तिकडे तुला एकतर असं उडवून लावलं आणि वर तो सॉरी सॉरी. सॉरी म्हणाला तो. सॉरी म्हणाला तो. म्हणूनच तर बोलते ना मी त्याच्याशी. आणि किती गोड आणि इंटरेस्टिंग माणूस आहे ग तो. का केलंस ग तू ब्रेकअप? असलं डेडली कॉम्बिनेशन आहे माहितीये. म्हणजे विचारांना खूप मोकळा आहे, पण तरी केअरिंग आहे. केअरिंग आहेच तो खूप. मला नाही तो असं कधीच म्हणला की तू हे कपडे घालू नकोस, ते कपडे घालू नकोस. हो ना. असं पण नाही म्हणाला की तू ह्याच्याशी बोलायचं नाहीस अजिबात. कधीच नाही. आणि तुला माहितीये जेव्हा माझा घसा दुखत होता ना, तेव्हा त्याने खूप काळजी घेतली माझी. घेतली ना काळजी. सी आहेच तो केअरिंग. आणि पहिल्यांदा वाटतो की तो असा गंभीर स्वभावाचा वगैरे असेल, पण त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. एक्झॅक्टली. एग्जैक्टली. तो अकल कहाँ गई है घास चरने? हाँ? क्यों छोड़ रही है यार तू मैत्री? क्यों छोड़ रही है उसे? मत करना ब्रेकअप. ही इज अ रेयर ब्रीड. आय नो. पण बिन कुछ नहीं यार. तू अभी बोल रही है कि मैं सोडून देणार वगैरह, पर बाद में तो बहुत पछताएगी. मैं बता रही हूँ तुझे. सीरियसली यार मैत्री यार. थिंक. नहीं डोंट थिंक. डोंट, जस्ट डू समथिंग. और जल्दी से जल्दी तू एक काम कर. तू उसके सामने जा और तू उसे बोल दे बस की आपलं ना आतापासून ब्रेकअप संपलं. हा तू म्हण त्याला. नाही तू असं जा आणि त्याला असं पकड आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला म्हण की नाही तू ना किस करते. किस कर दे. त्याचा त्या सगळा राग निघून जाईल. किस किया है ना तूने उसे? हाँ? नहीं मतलब इस एरिया में सब कुछ नॉर्मल है ना तुम दोनों के बीच में? हाँ? हो.
हा म्हणजे हाँ ना? हो. हाँ, हो? अब किसकी है? क्या बात कर रही है यार? कैसा लगा? कैसा था एक्सपीरियंस? त्याला ना माझे गाल खूप आवडायचे So cute. आणि माझी हनुवटी पण खूप आवडते So cute. आणि कधी कधी असं व्हायचं की म्हणजे आम्ही असे भेटायचो तू माझ्याकडे असं बघत असायचं. काय? आता सगळं संपलंय ना. आय शुड नॉट थिंक अबाउट दिस. अगं, पण एवढं सगळं चांगलं आहे तर का संपवतीये सगळं? कारण त्याची कारणं आध्यात्मिक आहेत आणि ती वरवरची नाहीये. हे बघ, सौमित्र चांगला मुलगा यामध्ये काहीच वाद नाहीये, पण मला बंधनमुक्त व्हायचं आणि म्हणून मी आता सौमित्रासाठी मुली शोधणार आहे लवकरात लवकर. कशा शोधणार आहेस तू मुली? आय डोंट नो पण मी मुली शोधणार आहे. यू जस्ट वेट अँड वॉच. नाही, just मैत्री, watch. मैत्री, मैत्रेयी, ये ग, नाश्ता तयार आहे. घे, तू सुरुवात कर. बस बस बस. काय करतेय काय ही मुलगी? ध्यान बिन करत बसलीये का? सतत कशाने तरी भारावलेली असते ही मुलगी. तू सुरू कर ना. पर वो वैसी ही है ना माई. मतलब रादर मुझे वही बात उसकी सबसे ज्यादा पसंद आई थी. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला गेलो ना तेव्हा ते खालून चढतानाच इतकी बडबड करत होती ना आणि वरती पोचल्यानंतर अचानक शांत झाली. मतलब एकदम सन्नाटा और कुछ ऐसे हात फैला के म्हणाली की मला इथून उडी मारावीशी वाटते, झोपून द्यावंसं वाटतंय स्वतःला. आता मला या हिरवळीत विलीन व्हायचंय समथिंग. सच बताऊ, मला खूप भीती वाटलेली तेव्हा. बट देन आय वॉज लाईक, अरे ही अशीच आहे. म्हणजे मोराला नाही ना आपण म्हणू शकत. लोक बघतायत, पाऊस आला तरी नाचू नकोस. खरंय, पण आमचा हा मोर सध्या त्या माताजींच्या तालावर नाचतोय ना. काय करावं काही कळत नाहीये. म्हणजे दरवेळी मी हँडल करते, पण ह्या वेळेला काही जमत नाहीये. तू समजावून बघ ना तिला. लेट्स सी. सौमित्र अच्छा बंदा है. मैत्रेयी, अगं ये ना लवकर. मैत्री, मोहतरमा, चलो ब्रेकफास्ट करना है. चलो चल ना. काय सॉलिड आहेत गया डेटिंग साईट. म्हणजे आपण काय वाटेल ते बनवू शकतो. मुलगा मुलगी, वय चेंज करा, प्रोफेशन चेंज करा, काय वाटेल ते थापा. सॉलिड आहे. तू रात्रभर या डेटिंग साइट्स वर चॅटिंग करतेस? हो. छी, ब्रश पण नाही केलेलास तू. तोंडाचा वास येतोय तुझ्या. तू सौमित्राला मुली शोधतेस त्याचा खोटा प्रोफाईल करून? ही जी मुलगी आहे ना, ही मला खूप भारी वाटते, पण तिचा विश्वासच बसत नाही की मी डॉक्टर आहे. मला सारखी विचारते की आर यू रिअली अ डॉक्टर म्हणून. ना काहीतरी इंटरेस्टिंग उत्तर देता आलं पाहिजे ग. हे अवघड आहे ग फ्लर्टिंग वगैरे.
जाम डोकं लागतं. ते आणि नाही आपल्याकडे. मी तिला रिप्लाय केला पण तिने काही मला मेसेज नाही केलेला अजून. मी तिला काय म्हणलं की हे बघ, यू कॅन आस्क मी एनिथिंग अबाउट माय मेडिकल प्रोफेशन, सो जस्ट गो हेड अँड आस्क मी. आणि तसंही होमिओपॅथी फील्ड हे काही फारसं ग्लॅमरस नाही. म्हणजे मला जर इम्प्रेशन पाडायचं असतं तर मग मी ऍक्टर असंच सांगितलं असतं ना. परफेक्ट. अरे यार क्या किया तू ना आता एकदम सौमित्र सारखी बोललीस. तू ना त्याला आता इतकी ओळखायला लागलीस आय गेस की तू सौमित्रच झालीस. आय नो. पण आता माझं फक्त सौमित्रवर प्रेम नाहीये, माझं आता सगळ्या जगावर प्रेम आहे. नको करूस ग असं. हे जे नको, त्याला नाही मुली पटणार, मग तुला पटतील. रिप्लाय आला तिचा. मैत्री ब्रेकफास्ट चल ना ग. अगं मला यानंतर जायचंय सौमित्रला भेटायला. चल ना, चल ब्रेकफास्ट. येतेस ना? गॉनकेस आहेस तू, गॉनकेस. दादा लवकर गेला का हो? हा क्लिनिकला. हा का गेला असेल? आता का गेला असेल म्हणजे काय, लवकर काहीतरी काम असेल म्हणून लवकर गेला असेल. हे बघ हल्ली बराचदा तो लवकर जातो. नाही हो, मला ना भलतीच शंका येते. त्या दिल्लीच्या मुलीला भेटायला गेला नसेल ना? ते दोघं आता चांगले मित्र झाले. तू काहीतरी काय विचार करत बसते? चांगले मित्र झालेत हो, पण ते हे कॉफी पिताना कशा गप्पा मारत होते. नाही मला नाही आवडलेलं ते. आणि तुम्हाला माहिती नाहीये दिल्लीच्या मुली केवढ्या पुढारलेल्या असतात ते. नलू तू आहे ना जरा डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघ. दिल्लीच्याच काय हल्ली सगळ्याच मुली पुढारलेल्या आहेत. आपल्या गावाकडच्या मुली सुद्धा किती पुढारलेल्या आहेत. आहेस कुठे? बाबा तुम्हाला अनुभव आहे वाटतं. ते कारट्या, इथे विषय काय चाललाय? तू मध्ये मध्ये काय बोलतोय? ते दादाचं काय चाललंय? किती काळजी आहे मला. काही नाही ग, काही नाही. मी सांगतो दादाचं काहीही चाललेलं असणार नाहीये. तू उगीच काहीतरी गैरसमज करून घेते, विचार करत बसते. मग काय हे नाही होणार का? विचार येणार नाहीत का डोक्यात? आई आहे ना मी. विघ्नेश, ए माझ्या बबड्या, आज एक काम करणार, दादाच्या क्लिनिकला जातोस का? नाही. गेल्या वेळेला गेलो होतो तर त्यांनी मला मारलं आणि तुम्ही पण सगळं संपल्यानंतर आलात पोलिसांसारखी. यांना पाठव ना, घरात काय करत असतं ते. मी अभ्यास तरी करतो. हॅलो ए बाळ, घरातली सगळी कामं मीच करतो बर का. हॅलो ओ ठोंबरे, कुठली कामं करता तुम्ही? सगळीच कामं. कुठली म्हणजे काय, मला काय एक काम आहे का? हे करू नको. हे काय उपाय सुचव. माझ्याशिवाय घरातलं एक पान हलत नाही. हा, तू एक काम करा, तुम्ही साखरपुडा प्रिपॉन करा. नाही येस काय? नाही साखरपुडा पुढे जाणार नाही. आई तुझं झालं? हो. प्रिपॉन म्हणजे आधी. आधी का? आधी म्हणजे अलीकडे. अगं माझं सोनू, ग माझं बोबडी, ए माझं वासरू, ए माझं शशोबा, ए माझं बोबडी. नको. हाय. हाय. ये कौन सा तरीका है भाई हाय कहने का? अगं माझं काहीतरी गणलंय आज. का? काय झालं? मला वाटतं माझा नंबर कोणीतरी लीक केलाय ग. मला अनोळखी मुली मेसेजेस करतात काय काय. आणि नुसतं मेसेज नाही बरं का, त्या म्हणतात आपण आधी बोललोय वगैरे. कधी? मी नाही बोललो. मग तुला कळलंय का कशामुळे होतंय हे सगळं? नाही ना, तेच तर कळत नाही. म्हणून मी ते शोधायचा प्रयत्न करतो, काहीच सापडत नाही. मी तर बोललोच नाही. बरं ते सोड. मी आमच्या प्रोग्राम मॅनेजरशी बोलले तर ते होमिओपॅथी बद्दल खूपच ऑप्टिमिस्टिक वाटले. तर ते तर म्हणाले की होमिओपॅथीचे आपण पूर्ण एक नेटवर्क असं तयार. ध्यान काय आपका? हा अगं सॉरी पण हे आत्ताच एक मेसेज आलाय.
ही मुलगी म्हणते वुड लाईक टू मीट यू. कसं? हा, आणि पुढे अजून काहीतरी लिहिलं एक्सो 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 म्हणजे काय? असं कोण लिहितं? म्हणजे काय? म्हणजे हग्स अँड किसेस. काय? एक्सो एक्सो. कळलं. हा, मला कळलंय. मला कळलंय कोणी केलंय. कोणी? आता मृत्यू. कळलं मला कोणी केलं. एक एक मिनिट काय काय कळलं तुला? आपण नंतर बोलू. मी आत्ता जातो. नहीं आता यार, मी मेरे को बताओ ना प्लीज, क्या मतलब क्या नाही, समझ में क्या नंतर है? नंतर सांगतो तुला. हा, आपण भेटू.